त्यापेक्षा भारी मिसळ कोथरूडमध्ये शोधून दाखवा. नमस्कार फूडीज द फूडी डिओच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलोय कोथरूडमध्ये. तर कोथरूड मधल्या सात्विक मिसळ डहाणूकर कॉलनी इकडे आज आपण भेट देणार आहे. खूप सारे सजेशन्स, खूप सारे DM, त्यामुळे आपण त्यांची काहीतरी स्पेशालिटी वाली मिसळ आहे ती खाण्यासाठी आपण इकडे आलेलो आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा, जेणेकरून इन फ्युचर व्हिडिओ येईल की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन द्वारे समजून जाईल. चला आता भेटूया आपल्या मिसळच्या स्पॉटला. तर काय आता आपण त्यांची 2 तंदुरी मिसळ मागवलेल्या आहेत, त्यानंतर आहे त्यांची स्पेशल पावभाजी आणि त्यांची साधी मिसळ. तर आपण आता सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेणार आहे. एक लादीचं आम्ही परत पाठवून दिलं, ते अनलिमिटेड परत येईल. तिथं टेबलवर एवढी मेसी व्हायला लागली होती की आम्हाला टेस्ट करता नसता आली. बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांची तंदुरी मिसळ ट्राय करतो. तर 3 ऑन कॉल ऑफ 3 3 2 1 4 धुवा धुवा हो गया असं भरपूर असा दूर येतो. आणि गाईज तुम्ही बघू शकता की मी त्यांची एक साधी मिसळ घेतली आणि एक तंदूर मिसळ घेतलेली ते, प्लस त्यांची जी सोलकढी आणि जे ताक आहे ते घेतले आणि त्यांचा भरभरून असा फरसाण प्लस मटकी पण आहे त्यांची. आणि हे नवीन जी कांद्याची चटणी हे जे नवीन बघतोय मी, आणि त्यांचा भरून असा रस्सा पण आहे. तर आपण आता हे ट्राय करणार आहे. बघूया ट्राय करून कशी यांची मिसळ. नावाचं सात्विक मिसळ आहे, सात्विक आहे का नाही ते पण बघूया आपण. त्याबरोबर त्यांनी सोलकढी पण दिलेली आहे आणि ताक, जो की मिसळ बरोबर मस्त आहे. तर आम्ही आता इंडिव्हिज्युअली आमच्या टेस्ट तुम्हाला शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ट्राय करणार आहे तंदुरी मिसळ. तर मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल त्यांनी हा मटका दाखवावा. पूर्ण भरलेला आहे, पण त्याला आता प्रॉपरली मिक्स करून घेऊयात. आणि अनलिमिटेड मटकी आहेच, त्यामुळे त्याचा पण आस्वाद घेऊया. या मिसळचे खूप सारे DM आम्हाला आलते, ट्राय करा एकदा. सर करा ट्राय तुम्ही प्लीज. करणार ना, करायचीच आहे. पहिली तुम्ही ट्राय करा, काय करतोय. खरं सजेशन मला आलतं, माझ्या रिस्कवर आम्ही इकडं. पाव घेऊन ना आता. मी तर माझी तर एक पद्धत आहे, आता पाव घेतो, आता फरसाण घेऊ. वा, खरंच भारी. त्यांचा फरसाण एकदम एवढा फ्रेश आहे, चमका मारतो. पावला त्यांनी वरतून बटर लावलं होतं, त्यामुळे पाव पण असा कडक लागतो आणि भारी लागतोय. प्लस त्यांनी दही दिले, दही त्यांचं आपण ट्राय करू. मिसळ माणसाल एकदम बेस्ट आहे, मस्ट ट्राय करावं असं आयटम आहे. त्यामध्ये त्यांनी ऑफरमध्ये म्हणजे 110ला त्यांची मिसळही भेटते. साधी मिसळ 110लाच आहे, तंदुरी मिसळ पण 110लाच आहे आणि पावभाजी पण 110 रुपयालाच आहे. तर पावभाजी लिमिटेड आहे. या 2 मिसळ तुम्ही ट्राय करू शकता नक्की. आणि तुम्हाला टेस्ट कशी लागली ते कमेंट सेक्शनला नक्की कळवा. आधी आता आम्ही मिसळचा आस्वाद घेतो. त्यांची आपण तंदुरी मिसळ दोघांनी पण ट्राय केली, टेस्टमध्ये बेस्ट होती. आता रोहित ट्राय केलं त्यांची बेसिक मिसळ आणि मी ट्राय करणार त्यांची स्पेशल पावभाजी. त्याला टेस्ट करूया. तर मी त्यांची घेतली साधी मिसळ घेतली. मगाशी जी आपण खाल्ली ती तंदूर मिसळ होती आणि तिचा स्मोकी टच होता त्या मिसळला, त्यामुळे ती एकदम अशी भारी लागत होती.
आणि ही आता साधी घेतली, साधी बघू कशी लागते यांची. पावभाजी पण मस्त ट्राय करावा असा आयटम आहे. हा जेव्हा तुम्ही तिकडे येतात पावभाजी पण ट्राय करा मिसळ बरोबर, आमचं पर्सनल रिकमेंडेशन. आणि जर मिसळ तिखट लागलीच तर सोलकढी आणि ताक आहेच त्यांचं. पावभाजी मस्त आहे. मला शब्द नाहीत बोलायला, त्यामुळं बेस्ट आहे. इन शॉर्ट तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की विजिट करा आपल्या सातूर मिसळ भानुकर कॉलनी कोथरूडला. साधी मिसळ पण चांगली आहे, पण मला जी आवडली ती आहे स्मोकी मिसळ. ते एकदम खरंच भारी लागते. तुझा जो स्मोकी टच दिला होता त्यामुळं खरंच भारी त्याची टेस्ट येत होती त्या मिसळला. तर मी आता त्यांची पावभाजी ट्राय करून बघतो कशी आहे. पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं कांदा मसाला पहिल्यांदा बघतो इथं. अजून काय झणका खायची सवय ज्या लोकांना आहे की हे नक्की ट्राय करा, असं माझं मत आहे. रोज मला जर तिखट लागलं सोलकढी पण आहे आणि सोबत ताक पण दिलं आहे, तुम्ही हे पण नक्की ट्राय करा. आणि पावभाजी पण यांची खरंच चांगली आहे. हा तुम्ही एकदा खरंच ट्राय करा यांची पावभाजी. मला वाटलं सात्विकची मिसळ भारी असेल, पण पावभाजी पण यांची चांगली आहे. तुम्ही पावभाजी एकदा ट्राय करा नक्की. तर काय आपण सात्विक मिसळची दम मिसळ त्यानंतर त्यांची पावभाजी हे सर्व आयटम ट्राय केले. टेस्टला एकदम बेस्ट आहे, मस्त ट्राय करावा असा स्पॉट आहे. तर नक्की विजिट करा आपल्या सात्विक मिसळ भानुकर कॉलनी कोथरूड येथे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.